वडाच्या झाडाला असतात. त्या वडाच्या झाडाला अतिरिक्त बळ देतात. पण जेव्हा वडाच्या झाडाशिवाय दुसऱ्या कुठल्या झाडाच्या फांद्यांवरून असे काही खाली लटकत असेल ज्याला डोळे पाहू आणि मन समजू नसेल शकत, त्याला तुम्ही काय म्हणाल? व्यवस्थित पोहोचलात ना? राजश्री म्हणाली. हो, पोहोचलो व्यवस्थित. पण हायवेवर भयंकर ट्रॅफिक जाम होतं, त्यामुळे जास्त थकायला झालं. आता बाहेर जाऊन एक छान चहा पिऊन येतो, म्हणजे बरं वाटेल. सुरेश म्हणाले. हा अख्खा आठवडा तुम्हाला बाहेरूनच खावं लागणार आहे. तरी मी म्हणत होते काहीतरी करा आणि एक आठवडा बदली अजून लांबवून घ्या, म्हणजे सगळ्यांना एकत्र जाता आलं असतं. आता या वयाला नाही झेपते सगळं. आम्ही दोघी सगळं सामान घेऊन कसं काय येऊ आता? अगं ते शक्य नव्हतं. इथल्या ब्रांचमधल्या माझ्या मॅनेजरचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. मला आज काहीही करून जॉईन करावंच लागणार होतं. आणि असंही नेत्राची परीक्षा आटोपली की तुम्ही दोघं या शुक्रवारी. आणि तुला माहिती आहे ही आता शेवटची बदली आहे. 2 वर्ष उरली आहेत फक्त, पुढे रिटायरमेंट. आणि सामानाचं म्हणशील तर मूव्हर्स अँड पॅकर्सना बुक केलंय. तू का काळजी करतेस? हो ठीक आहे, बरं. हो मी काय म्हणते, खालच्या काकूंना एकदा पुन्हा भेटून या. हो, भेटावे लागेलच. अंगणातल्या चिंचेच्या झाडाच्या फांद्या आपल्या हॉलच्या खिडकीतून आत येत आहेत. काकूंना विचारून कोणी माणूस बोलवून त्या कापून घेतो. ठीक आहे, चला ठेवते आता. संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागते. तुम्हाला डबा दिलाच आहे, तो नंतर खाऊन घ्या आणि काळजी घ्या स्वतःची. पाहता पाहता अख्खा आठवडा संपला आणि राजश्री आणि नेत्रा सगळं सामान घेऊन नवीन ठिकाणी राहायला आल्या. भाऊ दादा जरा सांभाळून, त्या टीव्ही आहे व्यवस्थित ना? ताई, आमचं रोजचंच काम आहे, आम्ही नीट करू. राजश्री, त्यांना करू द्या त्यांचं काम. तुम्ही बसा दोघे जरा निवांत. भाऊ, तुम्हाला बरं नाही आहे असं का वाटतंय मला? हो, जरा 2 दिवसांपासून पोट बरं नाही आहे ग. हे तर होणारच होतं. बाहेरचं खाल्ल्यावर अजून काय होईल? औषधं वगैरे आणलीत की नाही? नाही ग, अख्ख्या आठवड्यात वेळच नाही मिळाला. आता जातो मी. ठीक आहे, तोपर्यंत मी खालच्या काकूंना भेटून येते. अगं नको, सोड, नको जाऊस. त्या जरा विचित्रच वाटतात. मीही गेलो होतो, पण त्या काही बोलत नाही, नुसतं पाहतच राहतात. त्या झाडाच्या फांद्या कापलेल्या त्यांना आवडल्या नाहीये बहुतेक. रात्री जेवायला सगळे सोबतच बसले होते. राजश्रीने विचारले, काय म्हणाले डॉक्टर? काही नाही ग, काही टेस्ट करायला सांगितल्यात, त्या करूनच आलो. रिपोर्ट उद्या येतील. पहाटे राजश्री तिच्या अंगणात होती. अचानक तिला कसलासा आवाज आला. तिने मागे फिरून पाहिलं. मधुकर आणि नेत्रा दोघेही त्या चिंचेच्या झाडाखाली उभे होते. तिची नजर झाडाच्या दुसऱ्या बाजूला गेली. तिथे कोणीतरी उभं होतं. ते झाडावर कुऱ्हाडीने वार करत होतं. राजश्रीने हाक मारून मधुकर आणि नेत्राला सावध करण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते दोघेही तिथेच उभे राहिले. आणि तिच्या डोळ्यांदेखत ते झाड त्यांच्यावर तुटून कोसळू लागलं आणि अचानक तिचे डोळे उघडले. अगाई, बरी आहेस ना? एवढा घाम का फुटलाय? काही नाही, राजश्री घाम पुसत म्हणाली. बरं, मी मॉर्निंग वॉकला जाते. ठीक आहे, पण जास्त लांब नको जाऊ. नवीन जागा आहे ना? हो गाई, चल जाते मी. अगं जाते नाही, येते म्हणावं. नेत्रा नुसती मान डोलावत निघून गेली. तासाभराने वॉक करून परत आली तर खाली गेटजवळ मोठमोठ्याने राजश्री आणि सुरेशचा भांडायचा आवाज येत होता. ती धावतच वर गेली आणि जे डोळ्यांसमोर दिसलं त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. तिचे शांत स्वभावाचे आई वडील अगदी द्वेषाने भांडत होते. तिने मध्ये पडत दोघांना थांबवलं आणि दोघेही काही न घडल्यासारखे पुन्हा आपापल्या कामाला लागले. रात्री पुन्हा जेवणाच्या टेबलवर सगळे एकत्र बसले होते. तसे सुरेश म्हणाले, राजश्री, मला माफ कर. सकाळी मी उगाचच भांडलो. काय माहीत, हल्ली खूप चिडचिड होते माझी. मलाही माफ करा, मीही नको ते बोलले तुम्हाला. अहो, रिपोर्ट आले का तुमचे? डॉक्टरकडे जाऊन आलात का पुन्हा? हो ग, गेलो होतो. किडनीवर सूज आहे म्हणाले. हे काय आता आणि कशामुळे? राजश्री जरा काळजीतच म्हणाली. त्यांनी काही औषधं दिली आहेत, आठवड्याभर घ्यायचे सांगितले आहे. काही फरक पडला तर पुढे अजून टेस्ट. काळजी नको करू ग, होईल बरं. बरं मला सांग, सगळं सामान पाहून घेतलंय ना? सगळं नीट आलंय ना? की काही राहिलंय? हो, आपल्या देवघरातली गणपतीची मूर्ती सापडत नाहीये.
सामानात नीट भरली होतीस ना? हो. अहो काय माहीत, सामान शिफ्ट करताना त्यांच्या ट्रकमध्ये तर राहिली नाही ना. तसं असतं तर त्यांना सापडल्यावर ते देतीलच परत. तरी मी त्यांना विचारून ठेवतो. संभाषण करतच त्यांचं जेवण आटोपलं. पण त्यांना कुठे माहीत होतं की त्यांच्यावरच्या संकटाची फक्त सुरुवात होती. पुढे नियतीने त्यांच्या वाटेला काय मांडून ठेवलंय त्याची त्यांना साधी कल्पनाही नव्हती. सकाळी सुरेश आणि राजश्री डायनिंग टेबलवर चहा नाश्ता करत बसले होते. तेवढ्यात नेत्रा मॉर्निंग वॉकवरून पळत पळत घरी आली. आई बाबा, या खिडकीत बघितलं का तुम्ही? चिंचेच्या फांद्या पुन्हा हात आल्यात. अगं काही काय बोलतेस? असं कसं होईल? अजून फक्त 3-4 दिवस झालेत मला त्या फांद्या कापून. तुम्ही चला बाबा, तिथे पाहून घ्या. माझं खालूनच लक्ष गेलं. हे नॉर्मल आहे का? झाडाच्या फांद्या इतक्या पटकन वाढतात? अहो माझं ऐकाल का? मला हे सगळं काही बरोबर वाटत नाहीये. इथे आलो आहोत तेव्हापासून काही चांगलं घडत नाहीये हो. अगं अजून फक्त 2-3 दिवस झाले आहेत तुम्हाला इथे येऊन. इतक्यात उगीच काही निष्कर्षावर येऊ नकोस. अहो पण घरातले देव नाही सापडणं, तुमचं आजारपण आणि ते स्वप्न. कुठलं स्वप्न? नाही काही नाही. तुमची औषधं घेतली? राजश्री विषय बदलतच म्हणाली. हो घेतली ग. आज ऑफिसला जात नाहीये, जरा बरं वाटत नाहीये का मला. आणि घरीच आहे तर त्या झाड कापणाऱ्यालाही परत बोलावून घेतो. रात्र झाली होती. राजश्री दिवसभराच्या सगळ्या घटना आठवत निवांत बेडवर पडली होती. खिडकी बाहेरील चिंचेच्या झाडामागून स्ट्रीट लाईटचा हलकाचा प्रकाश येत होता. तिचं सहज लक्ष त्या झाडाच्या वाऱ्यावर झुलणाऱ्या पानांवर गेलं. पण तिथे त्या पानांशिवाय वेगळीच हालचाल जाणवत होती. तिने अजून निरखून पाहण्याचा प्रयत्न केला. एखादी मांजर झाडावर दबकून बसली असेल असे भासत होते. पण बघता बघता त्याचा आकार वाढू लागला. हळूहळू ती आकृती अजून स्पष्ट होऊ लागली. त्या आकृतीने मानवी आकार घेतला होता. त्या आकृतीने अलगद हात वर उचलून राजश्रीला स्वतःजवळ बोलावण्याचा इशारा करायची सुरुवात केली. त्या आकृतीला स्पष्ट पाहण्यासाठी राजश्री उठून खिडकीजवळ गेली आणि त्या दिशेने मोबाईलचे टॉर्च मारू लागली. त्या आकृतीवर प्रकाश पडताच राजश्रीच्या तोंडून कर्णकर्कश किंचाळी बाहेर पडली. तो सुरेशचा चेहरा होता. संपूर्ण रक्ताने माखलेला, लालबुंद डोळे, ठिकठिकाणी जखमा होत्या. ते दृश्य पाहून तिचं किंचाळणं सुरूच होतं. तेवढ्यात मागून सुरेशने उठून तिला सावरलं. सुरेशला पाहून तिला जरा हायसं वाटलं, पण तिच्या तोंडून भीतीने काही शब्दच फुटत नव्हते. उरलेली रात्र त्यांनी कशीबशी घालवली. पहाटे उठून सुरेश दूध आणायला बाहेर पडले. अंगणातून बाहेर पडले होते तेवढ्यात बाजूला राहणाऱ्या जोशी काकांनी त्यांना अडवले. काय म्हणतं सुरेशराव, तब्येत पाणी बरं आहे ना? सुरेश त्यांच्याकडे पाहत मान डोलावत एक स्मित हास्य करत पुढे निघाले. अहो थांबा, काकांनी पुन्हा अडवले. तुमच्याशी जरा बोलायचंय. तुम्ही इथे राहायला आलात तेव्हापासून बोलू बोलू म्हणत होतो, पण योग्य आहे की नाही ते कळलं नाही. पण काल रात्री तुमच्याकडून जोरात किंचाळण्याचा आवाज आला. मग आज राहवलं नाही म्हणून सांगतो. या घरात भाड्याने येऊन राहणारे लोक जास्त काळ टिकत नाही. काही ना काही वाईट घटना घडतच राहतात. काही वर्षांपूर्वी त्या काकू काका आणि त्यांचा तरुण मुलगा राहायचे. मग अचानक एके दिवशी आजारपणाने त्यांचा मुलगा वारला. पाठोपाठ काकाही वारले. त्यामुळे त्या दोघांचा अंत्यविधी नीट पार पडू शकला नाही. पण त्या घटनेनंतर मात्र काकू एकट्या पडल्या. तिथे चिंचेच्या झाडाची खूप काळजी घेऊ लागल्या. अहो कधी कधी तर त्या काकू झाडासोबत बोलतानाही दिसल्यात मला. इथे काही लोक आहेत, ते म्हणत होते की त्या काकूंनी त्यांच्या मुलाच्या अस्थी त्या झाडाखाली मातीमध्ये दाटल्या. आता हे कितपत खरं आहे किंवा खोटं आहे ते माहीत नाही मला, पण मला वाटलं की तुमच्या कानावर घालून ठेवावं. या सगळ्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे त्यांना समजत नव्हतं. जोशी काकांनी सांगितलेल्या गोष्टींचा विचार करत सुरेश दूध आणि पेपर घेऊन घरी आले. ते असे सुन्न मनाने येऊन डायनिंग टेबलवर बसले. राजश्री टेबलवर सुरेशचा फोन ठेवत म्हणाली, अहो तुमच्या जुन्या ब्रांचमधल्या मित्राचा म्हणजे शिरीषदादांचा कॉल आला होता तुमच्या मोबाईलवर. तुम्हाला कॉल बॅक करायला सांगितले.
सुरेशने पटकन फोन उचलला आणि शिरीष दादांना कॉल लावला. अरे काय सुरेश, तिथे राहायला गेलास तर आम्हाला विसरलाच वाटतं. अरे नाही, असं नाही. इथल्या व्यापामध्ये जरा गुंतलो होतो. तू सांग काय म्हणतोस? अरे मी काय म्हणणार, आईच कालपासून तुझी खूप आठवण काढते. हे घे, तिच्याशी बोल जरा. घे आई, सुरेशचा फोन आहे. कसं आहेस बाळ, तब्येत कशी आहे? औषधे वेळेवर घेतोय ना? हो काकू, घेतोय. औषध? तुम्हाला कसं कळलं? तुला काय वाटलं, तू मला सांगितलं नाही तर मला समजणार नाही. अरे हो काकू, सॉरी, विसरलोच होतो. पण नुसतं एवढंच नाही, अजूनही खूप काही समजलंय मला. काल स्वामी आले होते स्वप्नात. तुझ्या कुटुंबावर खूप मोठं भयानक संकट ओढवलंय. तुम्ही तिथून लवकरच बाहेर पडायची गरज आहे. कुठून काकू? एवढं म्हणत सुरेशने राजश्रीला जवळ बोलवून फोन स्पीकरवर केला. ज्या घरात राहत आहात ना, ती वास्तू चांगली नाहीये. तिथे अंगणात एक झाड आहे, त्यावर काही काळ्या सावल्यांचा वास आहे. तुमच्यासोबत ज्या वाईट वस्तू घडत आहेत ना, किंवा जे वाईट अनुभव येत आहेत ना, त्याला तेच कारण आहे. तुमच्याकडून नकळत एक मोठी चूक झाली आहे. म्हणजे मी सांगेन तेवढं नीट ऐका आणि तसंच करा. आज गुरुवार आहे. जवळच्या दत्ताच्या देवळात 3 जण जाऊन अंगारा घेऊन या. तो रोज लावत राहा आणि लवकरच दुसरी जागा शोधा. या शनिवारच्या आधी त्या घराबाहेर पडा. काहीतरी अभद्र घडण्याचे संकेत येत आहेत मला. सांगितलं तेवढं नीट करा आणि देवाचा धावा करत राहा. काळजी घ्या. त्यांनीही जास्त वेळ न दवडता लगेच गाडी काढली आणि जवळच्या दत्त मंदिरात जाऊन अंगारा आणला. गाडीतून परत येताना सगळे गप्प होते. इतकं सगळं काही घडत होतं आणि तेही विश्वास ठेवण्याच्या पलीकडचे. अहो, आता 2 दिवसात नवीन जागा कुठून मिळवायची? राजश्री गाडीतली शांतता भंग करत म्हणाली. तू काळजी नको करूस का, मी बघतो काही. क्वार्टर्समध्ये एक जागा रिकामी आहे, त्याचा तपास करतो. आताच फोन लावतो, थांब. अहो नको, आता नको, चालू गाडीत नको. राजश्रीचं एवढं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच समोर दुसरी गाडी येऊन त्यांच्या गाडीवर आदळली. तिघांनी सीट बेल्ट लावले असल्या कारणाने काही मोठे नुकसान झाले नाही, पण तिघांनाही जोरात धक्का बसल्यामुळे जरा खरचटलं होतं. गाडीचं मात्र बरंच नुकसान झालं. तो ट्रक बोलवून गाडी रिपेअरला पाठवली आणि रस्त्यावर ॲक्सिडेंट झाल्यामुळे पोलिसांच्या कार्यवाहीत अडकले ते वेगळे. गाडीची अवस्था खराब झाल्याने त्यांना इथे तिथे फिरून भाड्यावर दुसऱ्या जागा शोधणं अजूनच अवघड झालं. पण शेवटी क्वार्टर्समध्ये जागा मिळाली. त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शिफ्टिंग करायला सुरुवात केली. पण ती एक रात्र कशी बशी घालवायची होती. रात्री जेवायला बसले होते तेवढ्या डोअरबेल वाजली. नेत्राने दार उघडलं तर खालच्या काकू आल्या होत्या. हातातलं भांडं नेत्राला देत म्हणाल्या, खीर केली होती, म्हटलं तुम्हालाही द्यावी. माझ्या मुलाची खूप आवडीची होती. आज त्याचं श्राद्ध आहे, त्यासाठी केली होती. 3 जण खाऊन घ्या. एवढं म्हणून एक स्मित हास्य करत त्या निघून गेल्या. नेत्राने आत येऊन आईबाबांना सगळं सांगितलं. फेकून दे ती खीर, राजश्री रागवतच म्हणाली. अगं हळू बोल, त्यांना ऐकू जाईल खाली. नेत्रा, ते भांडं किचनमध्ये ठेव, उद्या काय करायचं ते बघू आपण. रात्री पाणी प्यायला राजश्री उठली आणि बेडरूममधून डायनिंग टेबलपर्यंत आली. बाहेरून येणाऱ्या स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात डोळ्यासमोरचं दृश्य पाहून तिचं काळीजच फाटलं. चिंचेच्या झाडाच्या फांद्या आत येऊन त्या खिरीच्या भांड्यात जात होत्या. तिने पटकन जाऊन रूमचा लाईट लावला. रूममध्ये उजेड होताच दृष्टी आड असलेली स्पष्ट दिसली. झाडाची दुसरी फांदी खिडकीतून आत येऊन नेत्राच्या गळ्यावर होती. तिच्या गळ्याचा विळखा घेऊन होती आणि नेत्रा जमिनीवर तडफडत होती. राजश्रीने जोरजोरात ओरडून सुरेशला बोलावले आणि धावतच जाऊन नेत्राचा गळफा सोडवू लागले. सुरेशनेही पटकन डोळ्यासमोरचं दृश्य पाहता हाताला जे लागेल ते घेऊन त्या फांदीवर वार करायला सुरुवात केली आणि ती फांदी तोडून टाकली. घडलेला प्रसंग पाहून त्या रात्री कोणालाही झोप लागणं शक्य नव्हतं. ती रात्र ते 3 जण एकत्र बसूनच राहिले, फक्त देवाचे नाव घेत. पहाट झाली तसे त्यांनी शिफ्टिंग करायला सुरुवात केली. त्यांनी एक ट्रक मागवला होता.
पटापट सगळे सामान पॅक करून ट्रकमध्ये भरले. तसे ट्रक ड्रायव्हर म्हणाला, सर एकदा एक नजर मारून द्या सगळ्या सामानावर आणि घरातही पाहून द्या कुठे काही राहिले आहे का. सगळे ठीक असेल तर आपण निघू आता. तसे राजश्री म्हणाली, हो माळ्यावर एकदा पाहून घ्या. येऊन एकच आठवडा झालाय, त्यामुळे काही सामान माळ्यावर तसेच पडले होते. सुरेशला पुन्हा आत जायची इच्छा नव्हती, पण तरीही जाऊन सगळे कानेकोपरे निरखून घेतले. शेवटी किचनच्या धक्क्यावर चढून माळ्यावर एक नजर फिरवली. माळ्याच्या एका कोपऱ्यात त्याला काही चमकणारं दिसलं. त्याने मोबाईलची टॉर्च सुरू केली आणि तिथे फिरवली. तसे त्याला धक्काच बसला. त्यांच्या देवघरातली गणपतीची मूर्ती तिथे माळ्यावर धुळीत पडली होती. सामान इथे आणलं तेव्हा काही पेट्या न बघता कामगारांनी माळ्यावर अशाच ठेवून दिल्या होत्या. बहुतेक त्यातूनच मूर्ती बाहेर पडली असावी. आता मात्र सुरेशच्या लक्षात आलं होतं की आपली चूक नक्की काय होती. त्याने पटकन ती मूर्ती खाली काढली आणि देवाची क्षमा मागितली. मूर्ती स्वतःजवळ घेऊन दाराला लॉक लावून चावी खाली काकूंना दिली. इतक्यात निघालात तुम्ही इथे राहत होता तर बरे वाटत होते. आमचे एकटे पण दूर झाले होते. काकू म्हणाल्या, आमचे? तुम्ही तर एकटाच राहतात ना काकू इथे. काकूंनी स्मित हास्य करत समोरच्या झाडाकडे पाहिले. सुरेश काही न बोलता गणपतीची मूर्ती घेऊन पुढे निघाला. अहो मूर्ती कुठून सापडली? देव जरा रुसले होते आपल्यावर, पण आता मी असं काही होऊ देणार नाही. हे घर सोडू शकलो आपण सुखरूपपणे. आज देवाने दिलेला आशीर्वाद.